प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा तसा पाहिला तर अतिशय वास्ट आहे. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती याच्या आज आपण डिस्कस करूया. प्राचीन भारताचा काळ म्हणजे साधारणतः इतिहासपूर्व काळ, म्हणजे इसवी सनापूर्वी साधारणतः 12,000 वर्ष तिथपासून ते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत साधारणतः हा प्राचीन काळ मानला जातो. 6व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत साधारणतः हा जो काळ आहे हा मध्ययुगीन काल, आणि मग त्याच्यानंतर पुढे आधुनिक भारताचा इतिहास असं मानलं जातं. बरोबर. तर हा जो प्राचीन इतिहासपूर्व काळ आहे, या काळाच्या अनुषंगानं सुद्धा काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत MPSCच्या पूर्व परीक्षामध्ये. तर त्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर प्राचीन भारतामध्ये इसवी सनापूर्व साधारणतः 12,000 ते 11,000 या काळामध्ये जगामधले मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या जगाच्या प्रदेशामध्ये साधारणतः शेतीला सुरुवात झाली होती. गहू, बार्ली, भात वगैरे अशा पद्धतीची पिकं लोक घेत होते. आणि अशा काळानंतर साधारणतः इसवी सन पूर्व 3000 ह्या काळामध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा आणि सिंधू नदीच्या काठी मोहेंजोदडो या दोन वसाहतींचा शोध लागलेला आहे. आणि भारताच्या संदर्भातून या दोन घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मेहरगड जे आहे बलुचिस्तानातलं, तिथं नवाश्मयुगीन संस्कृती म्हणजे इसवी सन पूर्व 3000 ते 8000 या कालावधीतला हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडलेले आहेत. आणि गंगा खोऱ्यामध्ये लहुरा देवा इथं सुद्धा पुरावे सापडलेत. मेसोपोटेमियामध्ये एक अक्कड साम्राज्य आहे इसवी सन पूर्व 2334 याच्याशी हडप्पाचा व्यवहार झालेला दिसतो. आणि मेलुहा या नावाने त्याचा उल्लेख तिथे करण्यात आलेला आहे. हडप्पा ही समृद्ध नागरी संस्कृती आहे. तिचं परिसर साधारणतः 15 लाख चौरस किलोमीटरचा आहे. महाराष्ट्र आणि मकरांचा किनारा ते हरियाणा असा तो भाग आहे. आणि इसवी सनापूर्वी 3000 ते 3500 या काळामध्ये ही कांस्ययुगीन संस्कृती सापडलेली आहे. आता ही जी हडप्पा संस्कृती म्हटलं तर त्याच्यातले काही महत्त्वाचे शहरं आहेत. त्यांचे नाव आहेत हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीर आणि राखीगडी. याच्यातले हडप्पा जे आहे हे 150 हेक्टरवरचं आहे. साहिवाल जिल्ह्यात सापडलेलं आहे. आणि 1921 मार्टिमर व्हिलर यांच्या नेतृत्वाखाली आपण ते उत्खनन केलेलं आहे. मोहेंजोदडोचं उत्खनन सुद्धा 1920-21 झालेलं आहे राखालदास बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली. आणि मोहेंजोदडो जे आहे हे लारकाना जिल्ह्यामध्ये आहे. हडप्पा साहिवाल जिल्ह्यामध्ये आणि मोहेंजोदडो लारकाना जिल्ह्यामध्ये, दोन्ही पाकिस्तानमध्ये आहेत सध्या. कालिबंगन हे जे तिसरं ठिकाण आहे हे राजस्थानमधल्या हनुमानगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि टेरिसोरी या इटालियन अभ्यासकाने पहिल्यांदा त्याची नोंद केली होती. परंतु ते इतिहासपूर्व गाव असं वाटलं एखादं, परंतु नंतर 1960 सालच्या संशोधनात हे समजले की ते हडप्पा संस्कृतीचं ठिकाण आहे. भोगाव नदी तीरावरील लोथल हे आणखी एक कच्छच्या आखाताजवळचं एक ठिकाण आहे. अहमदाबादपासून 80 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर धुलाविरा हे 1990च्या उत्खननात सापडलं पूर्व हडप्पा संस्कृती आहे. JP जोशी यांच्या नेतृत्वाखाली आपण ते केलेलं आहे. त्याच्यानंतर राखीगडी हिसार हरियाणा ह्या भागातलं आहे. ते चौटांग नदी किनाऱ्यावर दिल्लीपासून 150 किलोमीटर. आणि ही जी आहे ही वसाहत 350 हेक्टरची आहे. हडप्पा हे 150 हेक्टर होतं, तर राखीगडी ही 350 हेक्टरचं आहे. आणि हे जे हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृती आहे हे पुढे राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. आणि मग त्याच्यामुळे आपण हडप्पोत्तर संस्कृती असं त्याचा उल्लेख करतो. आणि ही जी संस्कृती आहे ही साधारणतः राजस्थानमध्ये आहाड किंवा बनास संस्कृती म्हणून ओळखलं जाते. आहाड नावाचं ते ठिकाण आहे. जसं हडप्पा हे गाव आहे तसं आहाड हे गाव आहे. आणि तिथं बनास नदी वाहते, तिच्या तीरावरती ते आहाड गाव आहे. त्यामुळं काही लोक आहाड संस्कृती म्हणतात, काही लोक बनास संस्कृती म्हणतात. हे उदयपूरच्या जवळ आहे. आणि बालाथल आणि गिलुंड ही महत्त्वाची ठिकाणं आहेत. इसवी सन पूर्व 4000 हा त्याचा काळ आहे. खेत्री तांबा खाणींच्या परिसरामध्ये गणेश्वर आणि जोधपूर आहे आणखी 2 वसाहती सापडल्यात. म्हणजे राजस्थानामध्ये आहाड किंवा बनास संस्कृती आणि गणेश्वर किंवा जोधपुरा संस्कृती आहे. मध्य प्रदेशामध्ये कायथा संस्कृती आणि माळवा संस्कृती सापडलेली. ही कायथा संस्कृती हडप्पाशी समकालीन आहे. आणि माळवा संस्कृती आहे साधारणतः इसवी सनापूर्वी 1800 ते 1200 या कालावधीतली आहे. म्हणजे हडप्पानंतर साधारणतः 1200 वर्षानंतरची आहे. बरोबर. नाव डाटोली हे तिचं माळवा संस्कृतीचं महत्त्वाचं केंद्र आहे. सागर जिल्ह्यातलं एरण आणि उज्जैन जिल्ह्यातलं नागदा
या ठिकाणी महत्त्वाची ठिकाणं माळवा संस्कृतीची मानली जातात. गुजरातमध्ये सुद्धा समकालीन संस्कृत्या सापडलेल्या आहेत. हडापत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रामध्ये प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रामध्ये रंगपूर संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये सावळदा संस्कृती आहे. उत्तर हडप्पाच्या जे संस्कृतीचा पुरावा दायमाबाद येथे सापडला आहे. हे ठिकाण पूर्वी तिथं सावळदा संस्कृती होती. धुळे जिल्ह्यातलं सावळदा हे गाव आहे. त्याच्यानंतर त्याच जिल्ह्यातल्या कावठे या ठिकाणी हडप्पाशी विनिमयाचे पुरावे सापडले आहे. महाराष्ट्रातली ही सावळदा संस्कृती, याचबरोबर माळवा आणि जोरवे संस्कृती ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये सापडलेली आहे. आणि तापी, गोदावरी आणि भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये दायमाबाद, प्रकाशे आणि इनामगाव ही जोरवे संस्कृतीची 3 महत्त्वाची ठिकाणं सापडली. माळवा आणि जोरवे संस्कृतीमध्ये पिवळसर भांडी आणि लालसर भाजलेले भांडी असा 2 फरक सापडलेला आहे. माळवाची भांडी ही पिवळसर होती, जोरवेतली मात्र लालसर भाजलेल्या विटांची होती. नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी शिलावर्तुळे सापडलेली आहेत. नागपूरच्या नायकुंडमध्ये लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडलेली आहे. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा काळ येतो तो म्हणजे वैदिक काळ आहे. आपण हे रनिंग कॉमेंट्री घेऊया, कारण हे फार वास्ट आहे आणि आपल्याला तेवढा वेळ नाही डिटेल चर्चा करायला. महत्त्वाचे पॉईंट्स घेत आपण पुढे जाऊया. वैदिक काळ हा इसवी सन पूर्व 1500मध्ये ऋग्वेदाची रचना झालेली आहे. फिलेपो सासोटी नावाचा जो आहे संशोधक, त्याने ती साम्यस्थळे लॅटिन आणि संस्कृतमधली शोधलेली आहेत. त्याच्यानंतर इंडो युरोपियन भाषांचा एक वेगळा गट असण्याची शक्यता असं त्यांनी शक्यता विकसित केली. आणि फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित झालेली आहे, शब्दांचा अर्थ आणि उगम शोधणारी. त्याच्यातून भारतीय साहित्याविषयी रुची निर्माण झाली आणि 1784मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना विल्यम जोन्स यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर सप्त सिंधूंचा प्रदेश नावाचा एक उल्लेख आहे. सरस्वती, सिंधू, सतलज, बियास, चिनाब, रावी आणि झेलम या नद्यांच्या खोऱ्यामध्ये हा सप्त सिंधूचा प्रदेश मानला जातो आणि वैदिक लोक इथं राहत होते असा एक इथं प्रवाह आपल्या देशामध्ये. 4 वेद आहेत वैदिक काळामध्ये. ऋग्वेद हा पहिला वेद आहे. याच्यामध्ये देवांची स्तुती करणारे पद आहेत, ज्यांना ऋचा म्हणतात. अनेक ऋचांचे सूक्त आणि अनेक सूक्तांचे एक मंडल बनते. ऋग्वेदानंतर यजुर्वेद हा दुसरा वेद आहे. त्याच्यामध्ये यज्ञविधीतील मंत्रांचे संकलन आणि स्पष्टीकरण आहे. सामवेदामध्ये ऋचांचे गायन करण्याची पद्धती आहे. अथर्ववेदामध्ये संकटे आणि दुखणेवर मात करण्याची माहिती आहे. म्हणजे हे 4 वेद. त्याच्यानंतर ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे हा साधारणतः 1500 वर्षांचा कालावधी आहे. मग त्या काळात पुन्हा वर्णव्यवस्था आणि आश्रमव्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा उल्लेख ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तात आहे 10व्या मंडलामध्ये. आणि आश्रम व्यवस्थामध्ये सुद्धा पण ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच हे आश्रम खुले होते. स्त्रियांना आणि शूद्रांना, अस्पृश्यांना हे खुले ठेवण्यात आलेले नव्हते. दाशराज्ञ युद्ध नावाचं एक आणि ह्याच्यात महत्त्वाचं आहे प्राचीन भारतामध्ये. दाशराज्ञ युद्ध म्हणजे 10 जनसमूहामध्ये झालेलं युद्ध म्हणजे दाशराज्ञ युद्ध. हे पुरु, अनु, यदु, द्रुहयु आणि तुर्वश असे कुलं आहेत हे, आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. त्या काळातल्या स्थानिक जनसमूहांना दास, दस्यू, पणी इत्यादी नावं दिलेली जात आहेत. ऋग्वेदामध्ये आणि काही महत्त्वाचे उल्लेख म्हणजे अश्विन आणि इंद्र हे शेती संबंधित देव आहेत. पुषण हा पशुधनाचे रक्षण करणारा भूमार्गाचा देव आहे. वरुण, अश्विन हे जलमार्गाचे देव आहेत. गायी पळवणाऱ्या लोकांसाठी पणी हा शब्द वापरलेला आहे. सुतारासाठी तक्षण, वल्लीसाठी अरित्रम असे शब्द आहेत. कुंभारासाठी संज्ञा ऋग्वेदामध्ये नाही आहे. यजुर्वेदामध्ये मात्र कुलाल असा शब्द वापरलेला आहे. लोकरी वस्त्रांचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये. सुती आणि रेशमी वस्त्रांचा उल्लेख नाही आहे. म्हणजे त्या काळात इतिहासाची तेवढी प्रगती झालेली नव्हती. चर्मनमा चर्मकारासाठी शब्द आहे. हिरण्य म्हणजे सोने, अयस म्हणजे तांबे, कारागीर म्हणजे कारमार म्हणजे कारागीर, अनस म्हणजे गाडा असे वेगवेगळे शब्द आहेत त्याच्यातले त्या काळातले. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 1000 ते 600 हा उत्तर वैदिक काळ मानला जातो, 400 वर्षांचा. वैदिक काळानंतर जनपदे आणि गणराज्यांचा उल्लेख आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नातेसंबंधाने बांधलेले एका ऐक्याची भावना असलेले लोक म्हणजे जन असं संबोधलं जायचं. नंतर त्याचा विस्तार होत गेला. वसाहतींना ग्राम आणि वसाहतीच्या समूहाला ग्रामसंकुल असं म्हटलं जायला लागलं. नंतर सीमा आणि स्वायत्ततेची जाणीव झाल्यानंतर हळूहळू त्यांचं जनपदामध्ये रूपांतर होत गेलेलं आहे. असे साधारणतः 16
महाजनपदे 6व्या इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत भारतामध्ये होती. भारतीय प्रदेशाचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून पूर्व, पश्चिम, मध्य आणि उत्तर, दक्षिण असे 6 भाग, म्हणजे प्राच्य म्हणजे पूर्व, उदिच्य म्हणजे उत्तर, प्रातिच्य म्हणजे पश्चिम आणि मध्य आणि दक्षिण अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. पाणिनी आणि इतर ग्रंथामध्ये, पाणिनीचा अष्टाध्यायी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जनपदीन म्हणजे विद्याशास्त्र निपुण वर्ग असा उल्लेख आहे. जनपद विस्तार, कुलांचा विस्तार, काही कुळे एकत्र आल्यामुळे किंवा जिंकल्यामुळे अशा पद्धतीने जनपदांचे विस्तार किंवा संकोच झालेले आहेत. समान नागरिक सामाजिक दर्जा असलेल्या लोकांचा सत्ताधारी वर्ग असेल त्याचा गणराज्य असं म्हटलं जातं. आणि असे गणराज्य लोकांनी एकत्र येऊन चालवलेले असतात. आणि ह्या राज्यांचा जेव्हा समूह बनवला जायचा तेव्हा त्याला संघ असं नाव दिलं जायचं. बुद्धांच्या अनुषंगानं वज्जी, शाक्य, लिच्छवी आणि मल्ल असे 4 संघांची नावं आलेली आहेत. लोकसत्ताक आणि अल्पलोकसत्ताक या 2 पद्धतीने गणराज्य चालवले जायचे. पाणिनी आणि कौटिल्याने त्यांचा उल्लेख राजशब्दोपजीवी असा केलेला आहे. संघराज्यामध्ये आयुधजीवी संघ आणि वार्ताशस्त्रोपजीवी संघ असे उल्लेख आहेत. त्रिगर्त, यौधेय, मालव, क्षुद्रक हे आयुधजीवी संघ आहेत. वार्ता याचा अर्थ व्यापार असा त्या काळामध्ये घेतला जायचा आणि त्याचे संघ असायचे. त्याच्यानंतर हे हडप्पा आणि मोहनजोदडो हे पहिलं नागरीकरण मानलं जातं. दुसरं नागरीकरण म्हणजे आपण मगाशी जे 16 महाजनपदं म्हटलं, या 16 महाजनपदापैकी फक्त एक महाजनपद ज्याला अस्सक किंवा अश्मक असं म्हणतात, अश्मक संस्कृत भाषेमध्ये, अस्सक पाली भाषेमध्ये, तर हे जे आहे हे महाराष्ट्रामध्ये होतं. बाकीचे सगळे उत्तर भारतामध्ये होते. हे अश्मक राज्याची राजधानी पोतन किंवा प्रतिष्ठान किंवा पैठण ही आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये नंतर तगर आणि पैठण हे 2 महत्त्वाची शहरं झालेले. सोपारा हे व्यापाराचं मोठं बंधन होतं. काशी, कोसल, अंगम, मगध, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज हे 16 जनपदं होती. आता त्यांचा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागेल, परंतु इथं आपण फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जाऊया. अवंत्याश्मक असा उल्लेख अष्टाध्यायीमध्ये पाणिनीच्या आलेला, अवंती आणि अश्मक राज्यांचा. महागोविंद सूक्तामध्ये सुद्धा अश्मक राज्याचा उल्लेख आहे. आणि विशेष म्हणजे गौतम बुद्धांच्या भ्रमंतीच्या आधारे जे काही वर्णन आलेले आहेत ही विश्वासार्ह वर्णनं बऱ्याचशा संशोधकांनी मांडलेली आहेत. काही महत्त्वाचे शब्द तिथं आहेत. राजमहिषी म्हणजे राजाची ज्येष्ठ पत्नी, श्रेणी शेती, पशुपालन, व्यापाराशी संबंधित जे संघ आहेत त्यांना श्रेणी म्हटलं जायचं. कामगारांचे 2 प्रकार सांगितलेत, कर्मकार आणि दास. ज्याला वेतन दिलं जातं तो कर्मकार, ज्याला वेतन दिलं जात नाही तो दास असं तिथे आहे. त्याच्यानंतर कारागिरांची श्रेणी प्रमुखाला ज्येष्ठक किंवा जेठ्ठक, ज्येष्ठक हा संस्कृत शब्द आहे, जेठ्ठक हा पाली शब्द आहे. व्यापारी श्रेणी प्रमुखाला श्रेष्ठी किंवा सेठ्ठी असं म्हणायचे. श्रेष्ठी हा संस्कृत शब्द आहे आणि सेठ्ठी हा पाली शब्द आहे. त्याच्यानंतर वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या अनुषंगानं आपल्याला अभ्यास करावा लागणार. त्याच्यामध्ये जैन धर्माचे जे 24 तीर्थंकर आहेत त्यातले 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर, त्यांच्या आधीचे 23वे पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह अशा 4 प्रतिज्ञा दिल्या. महावीरांनी 5वी ब्रह्मचर्य जोडली आणि त्यांना पंचमहाव्रते असं म्हटलं जातं. महावीरांच्या मातापित्यांचं नाव सिद्धार्थ आणि त्रिशला देवी आहे. दातृक आणि लिच्छवी कुळातले आहेत. म्हणजे इथं आंतरजातीय अशा पद्धतीला आपल्याला म्हणता येऊ शकतं. पत्नी यशोदा आहे. 30व्या वर्षी महावीरांनी गृहत्याग केलेला आहे आणि 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं. मग त्यांना जीन महावीर किंवा केवली म्हणू लागले. त्याच्यानंतर त्यांच्या अनुयायांना जैन म्हणू लागले. त्यांनी पुढे अर्धमागधी भाषेमध्ये 30 वर्ष प्रचार केलेला आहे. सम्यक दर्शन, ज्ञान आणि चरित्र हे त्रिरत्न याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे. आणि अनेकांतवाद हा आणखी एक सिद्धांतांचा महत्त्व आहे. म्हणजे सत्याचे अनेक पैलू असतात, एकच पैलू नसतो. अशा पद्धतीनं त्यांनी प्रचार केलेला आहे. सम्राट चंद्रगुप्त हा त्यांनी तो जैन धर्म स्वीकारला असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनीला झालेला आहे. रुंबिनदेई मूळ नाव त्याचं, नेपाळमध्ये सध्या आहे ते. इसवी सन पूर्व 563 माता पिता शुद्धोदन आणि महामाया हे सुद्धा शाक्य आणि कुलीय वेगवेगळ्या वंशातले आहेत, वेगवेगळ्या कुळातले आहेत. मावशी महाप्रजापती गौतमी हिने सांभाळ केलेला आहे महामायांचा मृत्यू लवकरच झाल्यामुळे. यशोधरा पत्नी आहे. पुत्र राहुल आहे.
गौतम बुद्ध हे महावीराशी समकालीन आहेत. त्यांनी 29व्या वर्षी गृहत्याग केला, 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली आणि तिथून पुढचे 45 वर्ष त्यांनी धर्मप्रसार, त्यांच्या विचारांचा प्रसार केलेला आहे. गयामध्ये, ज्याला आपण आता बुद्धगया म्हणून ओळखतो, तिथून निरांजना नदीच्या काठी एका पिंपळ वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आणि त्याच्यानंतर त्यांना बुद्ध, तथागत, शाक्यमुनी अशा नावाने संबोधलं जाऊ लागले. त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ आहे आणि आई जी महाप्रजापती गौतमी होती, त्यामुळे आपण त्यांना गौतम बुद्ध असं म्हणतो. सारनाथ म्हणजेच ऋषीपत्तन किंवा ईशीपट्टण या ठिकाणी त्यांनी त्यांचा पहिला उपदेश केला, त्याला धम्मचक्क प्रवर्तन असं म्हणतात. त्यांनी आर्य सत्य 4 सांगितलेले, दुःख आहे, ते तृष्णा आहे त्याचं मूळ आहे, त्याच्यावर विजय मिळवणं शक्य आहे आणि अष्टांगिक हा मार्ग त्यासाठी सोल्युशन आहे त्याच्यासाठीचं, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक श्रुती आणि सम्यक समाधी हे अष्टांग मार्ग सांगितलं. म्हणजे सम्यक म्हणजे संतुलित अशा पद्धतीने दृष्टी ठेवणे, निसर्ग नियम मानायचे, निर्धार चांगला करायचा, बोलायचं चांगलं, वागायचं चांगलं, आपली आजीविका चांगल्या मार्गाने कमवायची, सावध राहायचं, सुखदुःखाच्या पलीकडे आपल्या मनाला घेऊन जायचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीचा अष्टांगिक मार्ग आहे. 4 धर्मसंस्था महत्त्वाच्या मानल्या जातात. ती म्हणजे राजगृहमधले पहिली धर्मसंस्था आहे ती अजातशत्रूने घेतलेली आहे इसवी सन पूर्व 400 मध्ये. दुसरी जी आहे ती कालाशोक नावाच्या राजाने घेतलेली आहे वैशालीमध्ये इसवी सन पूर्व 383 मध्ये. पाटलीपुत्र येथे तिसरी झालेली सम्राट अशोकाने ती घेतली 250 मध्ये, इसवी सन पूर्व 250. आणि इसवी सन 102 मध्ये सम्राट कनिष्काने काश्मीरमधल्या कुंडलपूर येथे घेतलेली आहे. म्हणजे राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र आणि कुंडलपूर या ठिकाणी 4 धर्मसंस्था झालेल्या आहेत. अजातशत्रू, कालाशोक, सम्राट अशोक आणि सम्राट कनिष्क यांनी त्या घेतलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख खरोष्टी भाषेमध्ये आहेत आणि अशोकाने रुक्मिणीला भेट दिलेली आहे आणि तिथं शिलालेख बुद्धांच्या सन्मानार्थ उभारलेला आहे. तिथं कर्माफी त्यांनी केलेली आहे. हिरोडोटस या इतिहासकाराचं नाव महत्त्वपूर्ण आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सम्राट अलेक्झांडर आहे, त्याच्यावरती ॲनाबेसिस ऑफ अलेक्झांडर या शीर्षकाचं पुस्तक एरियन नावाच्या लेखकाने पहिल्या शतकामध्ये लिहिलेलं आहे. दार्शेव नावाचा पहिला पर्शियन राजा आहे, त्याच्यानं अलेक्झांडरचं युद्ध झालेलं आहे. अलेक्झांडरला त्यावेळी भारतामध्ये आंभी राजा होता. पुरू आणि सिकंदर यांची लढाई झेलम तीरावरती झालेली आहे. हा त्याचा इतिहास आहे. आणि पुढे मग रावी चिनाबच्या दिशेने तो निघाला, परंतु सैनिक दमलेले बियास नदीपर्यंत जाईपर्यंत, आणि बॅबिलॉन इथे इसवी सन पूर्व 325 याच्यामध्ये तो सिकंदर मरण पावला आणि त्याच्यानंतर चंद्रगुप्तांनी बिहार ते अफगाणपर्यंत मगध राज्य वाढवलेलं आहे. काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. स्टेटर नावाची टर्म आहे. लिडिया नावाचं राज्य आहे, त्याच्यामध्ये चलनी नाणी आहेत, ते स्टेटर. टॅलेंट नावाचं वजनाचं परिमाण आहे 20 ते 40 किलो वजनाचं. आपल्याकडे 20 किलो एक मण हा शब्द पाहिजे, एक मण लाकूड वगैरे वजन करण्याचं, एक मण ते 20 किलोचं, हे तसंच टॅलेंट नावाचं एक वजन आहे, त्याशी सिमिलर दिसतं. सोन्याची नाणी आहेत दारशिवच्या काळामधली, त्यांना दारिक असा शब्द आहे, दारिक. आणि त्याच्यानंतर सिग्लॉस ही चांदीची नाणी आहेत. आयोनियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी यौन किंवा यवन असा शब्द आहे. इंडिया हा जो मूळ शब्द हा अखमोनीय लेखामध्ये हिदुश असा शब्द आहे. सिलॅक्सने इंदुस असं किंवा इंदोई असं त्याचं रूपांतर केलं आणि हिरोडोटसने ते हिदुशला समानार्थी म्हणून वापरलं, तेव्हापासून इंडिया हे नाव पडत गेलं. ग्रीक म्हणजे मूळ ग्रीक आहे इंडियाचं. तक्षशिलामध्ये नागवंशीय तक्षक राजा तक्षक राजा होता. याचा उल्लेख आहे. तक्षशिलाच्या अनुषंगाने सिकंदराच्या स्वारीवेळी तिथं आंभी राजा होते आपण पाहिलं. चाणक्य हा तिथला रहिवासी होता आणि तो चंद्रगुप्ताला तिथं घेऊन गेला, अशा पद्धतीचं वर्णन आहे. ग्रीक शक आणि कुषाण यांच्या काळात शिक्षण केंद्रांची हानी झाली नाही, मात्र हुणांच्या काळामध्ये ते वैभव नष्ट झालेले आहे. त्याच्यानंतर ग्रँड ट्रंक रोड याच्याविषयी सुद्धा महत्त्वाचे उल्लेख. ग्रँड ट्रंक रोड हा सम्राट चंद्रगुप्ताने बांधला 3200 किलोमीटरचा मार्ग होतो. आणि त्यानंतर अशोकाने तिथं झाडं लावली, धर्मशाळा बांधल्या, स्तंभलेख कोरले. शेरशाह सुरी आणि अकबर यांनी त्याचं नूतनीकरण केलेलं आहे. आणि ब्रिटिशांनी त्याला पॅरल, पण त्याच्या बाजूने पॅरल चांगला रस्ता बांधला आहे. तो आता बांगलादेशापासून कलकत्ता, दिल्ली, अमृतसर, लाहोर, पेशावर मार्गे काबूलपर्यंत जातो. त्यामुळे ग्रँड ट्रंक रोड हा सुद्धा एक महत्त्वाचा मार्ग आहे. प्राचीन भारताच्या अभ्यासामध्ये मौर्यकालीन भारत सुद्धा महत्त्वाचं मानलेलं आहे. 16 जे महाजनपदं होती त्याच्यातलं मगध एक आहे. तिथं हरियंक राजघराणं होतं. बिंबिसार हा पहिला राजा, त्याचे वडील महापद्मे यांनी गिरिव्रज बांधला
आणि बिंबिसाराने राजगृह ही राजधानी वसवली. अजातशत्रूने बिंबिसारची जागा घेतलेली आणि तिथं पाटलीपुत्र वसवलेला आहे, असा त्याचा इतिहास आहे. मग शिशुनाग, महापद्मानंद आणि शेवटचा धनानंद, याच्या धनानंदकडे 2 लाख पायदळ होतं, 60,000 घोडदळ होतं. एवढा मोठा सम्राट ह्या धनानंदाचा चंद्रगुप्त मौर्याने नंतर पराभव केलेला आणि चंद्रगुप्त मौर्य हा पहिला चक्रवर्ती सम्राट बनलेला आहे. इसवी सन पूर्व 298 चंद्रगुप्ताचा मृत्यू झाल्यावर बिंदुसार आलेला आहे. इसवी सन पूर्व 273 बिंदुसारचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 268 अशोकाचा राज्याभिषेक झालेला आहे. अशोकाच्या स्तंभावरती पर्शियन आणि ग्रीक शैलीचा प्रभाव आहे. त्याच्यानंतर ते शिलालेख जे आहेत ते ब्राह्मी आणि खरोष्टी भाषेमध्ये आहेत. पेड्रो टिफेन थेलर यांनी मिरत येथील स्तंभाचा शोध लावला आणि जेम्स प्रिन्सेप यांनी 1837 मध्ये शिलालेख वाचले, कारण ती भाषा त्यावेळी लोकांना समजत नव्हती बऱ्याचशा. त्याच्यानंतर भगवानलाल इंद्राजी त्यांनी सोपारा स्तूपाचं उत्खनन केलेलं आहे. मौर्यकालीन राज्यव्यवस्थेमध्ये दैनंदिन कारभारासाठी एक समिती आहे, त्याला मंत्रणा असं म्हणत. अनुभवी अधिकारी असायचे, विविध खाती असायची, त्याच्यामध्ये समाहर्ता, प्रधान, सान्निधाता अशी पदं होती. सेनापती, युवराज, 18 अमात्य असायचे. समाहर्ता महसुलाचं काम बघायचं, सन्निधाताकडे अर्थव्यवस्था असायची, सम्राट ते ग्रामणी अशी पदांची उतरंड असायची. व्यापारी तांड्याच्या रक्षणासाठी रज्जुक आणि सीमास्वामी अशा पद्धतीचे ह्या सोयी होत्या. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये 15 विभाग आणि 180 प्रकरणं होती. अभिधम्म पट्टिका ग्रंथाचा उल्लेख आहे, तो 3ऱ्या बौद्ध परिषदेनंतर आलेला आहे. याच काळामध्ये जैनांचे दशवैकालिक, उपासक दशंग, आचार रंगसूत्र आणि भगवती सूत्र यासारखे ग्रंथ रचले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मौर्योत्तर भारत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये सातवाहन घराणं प्रामुख्यानं महत्त्वाचं आहे. आपण ग्रंथांचा विचार केला तर अष्टाध्यायी पाणिनीचं, पतंजलीचे महाभाष्य, सातवाहन राजा हाल 17वा राजा, त्याचं गाथा सप्तशती किंवा गाहा सप्तसई प्राकृत भाषेमध्ये असं गणित आहे, गाथा सप्तशती. गुणाढ्याचं बृहत्कथा आहे, सर्ववर्माचं कातंत्र आहे आणि कालिदासाचं मालविकाग्निमित्र आहे. भास याने स्वप्न वासवदत्ता लिहिलं, हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. मौर्यांच्या नंतर शुंग घराणं आलेले. बृहद्रथ जो आला, चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार, बरोबर, बिंदुसारानंतर अशोक, अशोकानंतर महेंद्रानंतर बृहद्रथाचा खुणा पुष्यमित्र शुंग या त्याच्या सेनापतीने केलेला आणि शुंग घराणं आलं. मग शुंग घराण्याचं पण नंतर कण्व घराण्याच्या वासुदेवानं त्याचा एक खून केलेला आणि मग पुढच्या काळामध्ये सातवाहन घराणं आलेलं आहे. हे आंध्र किंवा आंध्रभृत्य असं म्हणायचे. याचा पहिला राजा सिमुक आहे आणि गौतमी पुत्र सातकर्णी, ज्याच्याविषयी त्रिसमुद्र तोय पीतवाहन, ज्या तिन्ही समुद्राचं पाणी ज्याचे घोडे पिला असा उल्लेख केला जातो. तो गौतमी पुत्र सातकर्णी पराक्रमी आहे. जोंगळ टेंबी नावाचं नाणेनिधी आहे, तिथं त्याच्यावर काही राजांच्या मुद्रा आहेत. सातवाहनांचं वैशिष्ट्य आहे की ते त्यांच्या आईचं नाव अगोदर लावतात, म्हणजे गौतमी पुत्र सातकर्णी किंवा वशिष्ठी पुत्र पळुमावी, यज्ञश्री सातकर्णी असं आहे ते. गौतमी बलश्री हे गौतमी पुत्र सातकर्णीच्या आईचं नाव आहे. परत तिचं नाशिक स्तंभावरती शकपहल यवन निसूदन असं त्याला उल्लेख, त्याचं वर्णन केलं आहे, किंवा सातवाहन कुल यश प्रतिष्ठापन कर असं त्याचा उल्लेख केलेला आहे. शक, पल्लव, यवन यांचं निर्धारण करणारा म्हणजे शकपहल यवन निसूदन वगैरे असे त्याचे उल्लेख आहेत. यांच्या सैन्यामध्ये महाभोज, महासेनापती, महारथी यासारखे पदाधिकारी असायचे. प्रतिष्ठान म्हणजे पैठण, तगर म्हणजे तेर, नाशिक म्हणजे नाशिकच आणि करहाटक म्हणजे कराड ही महत्त्वाची व्यापारी नगर त्या काळामध्ये आलेले आहेत. बारीगाजा म्हणजे गुजरातमधलं भरूच, इथपासून 20 दिवसांच्या अंतरावर प्रतिष्ठान आहे, तिथून 10 दिवसांच्या अंतरावर तगर आहे असे उल्लेख आलेले आहेत. प्लिनीने सातवाहन राज्यामध्ये तटबंदीयुक्त 30 शहरे आहेत असा उल्लेख केलेला आहे. सातवाहन काळामध्ये अजिंठ्यातले 8, 9, 10, 12 आणि 13 ही लेणी बांधण्यात आलेली आहेत. आणि मौर्य काळातल्या शिल्पावर इराणी आणि ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आहे. हे महत्त्वाच्या गोष्टी आपण मानल्या जातात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही वर्णव्यवस्था आपण असं म्हणतो, परंतु सातवाहन काळामध्ये समाजामध्ये 4 वर्ग वेगळे होते. त्याच्यामध्ये महारथी, महाभोज आणि महासेनापती हे पहिल्या वर्गात आहेत. अमात्य, महामात्र, व्यापारी दांड्या प्रमुख, शरणी प्रमुख हे दुसऱ्या वर्गात आहेत. लेखनिक, वैद्य, सुवर्णकार, शेतकरी,
सुगंधी पदार्थांचे व्यापारी हे तिसऱ्या वर्गात आहेत आणि सुतार, माळी, लोहार, मच्छीमार हे चौथ्या वर्गामध्ये आहेत. सुतारासाठी वर्धकी हा शब्द आहे, लोहारासाठी लोह वाणिज्य आहे, मच्छीमारसाठी दासक शब्द आणि माळीसाठी मालाकार असा शब्द आहे. तर हे सगळं आहे. याच्यानंतर मग पुन्हा भारतामध्ये इंडो ग्रीक राजे काय आलेले आहेत. बॅक्ट्रियाचा राजा दिमित्रस याचा उल्लेख आहे. सेल्युकस निकेटरचा उल्लेख आहे, ज्याला अलेक्झांडर इथं सोडून गेलं होतं. सत्रप म्हणून त्याला नेमण्यात आलं होतं. मग त्याच्यानंतर सियालकोट आणि तक्षशिला हे 2 ठिकाणं ग्रीक ह्यांची बनली आणि नाणक परंपरेला त्यांनी देणगी दिली की त्याच्यावर त्यांचे ठसे, नाण्यावरचे ठसे, मजकूर राजांचे देवता याच्यावर त्यांचा इतिहास समजतो. आणि ते आपलं भारतीय नाणे परंपरेला एक मोठी देणगी, कारण त्यांच्यापासून आपली नाणी, भारतीय नाणी प्रेरणा घेऊन बनलेली आहेत. त्यांच्यानंतर शक आहेत, हे मध्य आशियातून आलेले. याच्यामध्ये मोग किंवा मोगस हा यांचा पहिला शक राजा आहे. गांधार आणि पंजाबवरती त्यांनी राज्य केलेलं आहे. त्याच्यानंतर महाक्षत्रप हे अधिकारी आहेत आणि शक राजा रुद्रदामन याचा सातवाहनांशी संबंध आहेत. हे सगळं आपण थोडंसं फास्ट घेतो कारण आपल्याला वेळ कमी आहे. हे लेक्चर तुम्ही रिपीटेडली ऐका, म्हणजे ह्यातला बराचसा मजकूर म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं आपण काढला आहे. महत्त्वाचा अर्क सगळा आहे या लेक्चरमध्ये, तर तो तुम्ही परत परत ऐका, म्हणजे त्या गोष्टी सगळ्या तुमच्या ऐकत येतील आणि नोट्स पण काढा. कुजुल कडफिसिस हा कुशाण राजा आहे. त्याने स्वतःला बॅक्ट्रियाचा राजा घोषित केलेला आहे. कुशाणांचा उल्लेख तुखार किंवा तुषार अशा पद्धतीनं पण केला जातो. राजाधिराज, महाराज, देवपुत्र अशा पद्धतीचं त्यांनी स्वतःला विशेषणं लावून घेतलेली आहेत. कुशाण वंशातला कनिष्क हा मोठा सम्राट झालेला आहे आणि चौथी धम्म परिषद या कुशाणाने कुडलपूर या ठिकाणी काश्मीरमध्ये घेतली आहे. कुशाणांच्या नंतर गुप्त वंश आलेला आहे. श्रीगुप्त हा त्याचा संस्थापक आहे. घटोत्कच त्याचा मुलगा आहे. त्याच्या पुढे पहिला चंद्रगुप्त आला. त्याच्यानंतर समुद्रगुप्त आला. या प्रयाग प्रशस्ती अलाहाबादची जी आहे त्याच्यामध्ये समुद्रगुप्ताचं वर्णन आहे. पराक्रमच अशोकाच्या शिलालेखाखाली सर्व राजोच्छेदता म्हणजे सर्व राजांना एका छत्राखाली आणून इच्छिणारा असं त्याने स्वतःचं वर्णन केलेलं आहे. अश्वमेध करून चक्रवर्ती बिरुद धारण केलं. दुसऱ्या चंद्रगुप्ताने स्वतःला विक्रमादित्य हे नाव घेतलेलं. असे महत्त्वाचे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. तो विद्वानांचा आश्रयदाता होता दुसरा चंद्रगुप्त हा, आणि त्याच्या दरबारी नवरत्ने होते, म्हणजे धन्वंतरी नावाचा वैद्य होता. कालिदास हा महाकवी होता. वराह मिहिरसारखे खगोलशास्त्र असे महत्त्वाचे लोक होते. नारद स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती आणि कालिदासाची शाकुंतली यांच्यासारख्या रचना या गुप्त काळामध्ये झालेली आहे. गुप्त राजांनी संस्कृत भाषेला राजाश्रय दिलेला आहे आणि मग कापडे वगैरे शिल्पविद्या याच्या प्रगती गुप्त काळामध्ये झालेली आहे. भारतीय मंदिर स्थापत्याचा पायासुद्धा आहे घातला गेलेला आहे. मेहरुली जवळचा जो लोहस्तंभ आहे, जो गंजला नाही अजून म्हणतात, तर त्याचा तो गुप्त वंशाच्या काळात झालेला आहे. गुप्त वंशानंतर 7व्या ते 9व्या शतकामध्ये कर्कोटक घराणं आलेलं आहे काश्मीरमध्ये. युवन शाहने त्याचा उल्लेख केला आहे. कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. आणि कर्कोटक घराण्याचा दुर्लभ वर्धन हा संस्थापक आहे. त्याचा नातू ललितादित्य किंवा मुक्तापीड याची सुद्धा कारकीर्द उल्लेखनीय मानण्यात आलेली आहे. हा विष्णू उपासक होता, परंतु उष्कूर किंवा हुष्कपूर या ठिकाणी त्यांनी विहारसुद्धा बांधलेला आहे. आणि या काळात जो महायान पंथाला, हीनयान आणि महायान बौद्ध धर्माचे 2 शकले झाली, त्याच्यामध्ये महायान पंथाच्या उदयामुळे गांधार शैलीला प्रोत्साहन मिळाले, शिल्पशैलीला, आणि बुद्ध आणि बोधिसत्वाच्या मूर्ती घडवल्या गेल्या आहेत. नंतर वर्धन कालखंड आहे. प्राचीन भारतातील हे वर्धन शेवटचं बलाढ्य घराणे. हर्षवर्धन हा पराक्रमी राजा, त्याचं वर्णन राजकवी बाणभट्टाने हर्षचरित या पुस्तकात केलेलं आहे. आणि या काळामध्ये धरणीकोड, नागार्जुनकोंडा, अमरावती यासारखी बौद्ध केंद्रसुद्धा उदयास आलेलं. याच्यानंतर आणखी महत्त्वाचं आपण एक शेवटचा टॉपिक आजच्या ह्याच्यातला बघूया, तो म्हणजे दक्षिण भारतातील राजसत्ता. दक्षिण भारतामध्ये कोणकोणत्या राजसत्ता महत्त्वाच्या होत्या तर चेर, पांड्य, चोळ, त्याच्यानंतर वाकाटक, चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, शिलाहार आणि त्याच्यानंतर गोंड घराण्याचे चंद्रपूर परिसरातले हे महत्त्वाची घराणी आहेत. त्याच्यातली मेगॅस्थनीसच्या इंडिका आणि पाणिनीच्या व्याकरणामध्ये तसेच अशोकाच्या शिलालेखामध्ये चेर, पांड्य आणि चोळ यांचा उल्लेख आलेला आहे. हे दक्षिण भारतीय राज्यकर्ते आहेत. पहिल्या शतकात तंजावर आणि तिरुचिरापल्ली तामिळनाडूतलं इथं चोळ राजांचा उदय झाला आहे. तो पहिला राजा करिकाल आहे आणि 11 राजांना एकत्र आणून चेर आणि पांड्य घराण्याचा पराभव केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या प्रदेशाला चोळ मंडल म्हटलं जायचं. पुढे ते कोरोमंडल म्हणून तो एरिया आता प्रसिद्ध आहे. पांड्य जे आहेत यांना
केरळ परिसरात होते. केडलपुतो किंवा केरलपुत्र असं नाव ते स्वतःसाठी वापरायचे. 3ऱ्या शतकामध्ये सातवाहन जेव्हा कमकुवत झाले त्या काळात वाकाटक आलेले आहेत. वाकाटकांचा संस्थापक विंध्य शक्ती आहे. प्रवरसेन हा त्याच्यातला पराक्रमी राजा आहे. माळवा गुजरातपासून कोल्हापूर कर्नूल आंध्र प्रदेशातलं इथपर्यंत त्याचा विस्तार आहे. कोल्हापूरचं त्यावेळेचं नाव कुंतल असं आहे. प्रवरसेनाने अश्वमेध केला आणि तो मोठा सम्राट बनला. पण नंतर त्याचे विभाजन झालेलं आहे सत्तेचं आणि एक नंदीवर्धन म्हणजे नागपूरजवळचं रामटेक, नगरधन ज्याला म्हणतात, आणि वत्सगुल्म म्हणजे वाशिम अकोल्याजवळचं वाशिम, हे 2 त्याचे ठिकाणं झालेत. इथला सर्वसेन नावाचा संस्थापक आणि त्यांनी हरिविजय नावाचा ग्रंथ घेतलेला आहे. हरिशेन नावाचा एक राजा आहे, त्याचा मंत्री वराहदेव आहे. वराहदेव हा बौद्ध आहे आणि त्यांनी अजिंठामधलं 16वं लेणं त्यांनी बनवलेलं आहे. दुसरा प्रवरसेन आहे, त्यांनी एक सेतुबंध नावाचा महाराष्ट्रीय भाषेतला एक ग्रंथ लिहिला आहे. याच काळामध्ये कालिदासाने मेघदूत लिहिलं आहे. त्याच्यामध्ये शहरे आणि स्थळांची माहिती तुम्हाला मिळते. 5व्या ते 6व्या शतकाच्या सुमारास चालुक्य राजे आलेले आहेत. उत्तरेत हर्षवर्धन असताना दक्षिणेमध्ये चालुक्य राजे आले. त्याच्यामध्ये जयसिंग हा त्यांचा संस्थापक आहे. वातापी ही त्याची राजधानी आहे. पहिला पुलकेशी हा पहिला मोठा राजा आहे. त्याने बदामीचा किल्ला बांधला आणि अश्वमेध करून त्यांनी महाराजा ही पदवी धारण केली. तसेच पृथ्वीवल्लभ आणि सत्याश्रय ही नावं त्याने घेतली स्वतःला. त्याचा मुलगा कीर्तिवर्मा होता. त्याने कारवारचे कदंब आणि अपरांत म्हणजे कोकणातल्या मौर्यांना जिंकलेला आहे. दुसरा पुलकेशी हा पण महान सम्राट झालेला आहे. रविकीर्तीने त्याची प्रशस्ती केलेली आहे आणि त्यांनी हर्षवर्धनाचा हल्ला यशस्वीपणे परतवल्यामुळं त्याने स्वतःला परमेश्वर हे नाव लावून घेतलेलं आहे. इराणचा बादशाह खुसरू परवेज यांनी त्याच्याकडे दूध पातळल्याचा उल्लेख आहे. पुलकेशीचा पुत्र विक्रमादित्य होता. त्याच्यानंतर कीर्तिवर्मा हा शेवटचा राजा आलेला आणि राष्ट्रकूट वंशाचा दंतीदुर्ग याने या चालुक्य कुळाचा शेवट केलेला. पल्लव हे पुढचं महत्त्वाचं घराणं आहे 6व्या ते 9व्या शतकामध्ये. कांची, जे कांचीपीठ आपण म्हणतो, कांची ही पल्लवांची राजधानी आहे. महेंद्रवर्मा हा राजा आहे. त्यांनी मत्तविलास लिहिला आहे आणि एकाच दगडातून मूर्ती खोदण्याची कला त्याच्या काळात सुरू झाली आहे. आणि नरसिंहवर्मा याने पुलकेशी, चालुक्य जे आपण घराणं बघितलं त्यातल्या पुलकेशीचा पराभव केलेला आहे आणि त्याच्या काळामध्ये महाबलीपुरम मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. युवान शॉंग त्याच्या नरसिंहवर्माच्या दरबारात काही काळ होता आणि अपराजित हा त्याचा शेवटचा पल्लव राजा आहे. ठीक आहे. राष्ट्रकूट जे वंश आहे त्याच्यानंतर इसवी सन 753 ते 982 काळातला त्यातला दंतीदुर्ग हा पराक्रमी राजा ज्यांनी चालुक्य वंश संपवला असं म्हणतो. कृष्ण हा त्याचा चुलता, तो नंतर गादीवर आला. त्यांनी कैलासचे वेरूळ मंदिर बांधलेलं आहे. अमोघ वर्ष हा कर्तबगार राजा झालेला आहे. त्यांनी रत्नमालिका आणि कविराजमार्ग हे ग्रंथ रचले आणि सोलापूरजवळ मान्यखेड किंवा मालखेड नावाचे नगर वसवलेलं आहे. परमार आणि चालुक्यांनी राष्ट्रकूटांचे राज्य नंतर संपवलेलं आहे. त्याच्यानंतर शिलाहार आणि गोंड ही 2 घराणे राहतात. शिलाहारांचे 3 केंद्र होते. उत्तर कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये आणि कोल्हापूरमध्ये असे 3 ठिकाणी त्यांची 3 शाखा होत्या शिलाहारांच्या. याचा मुख्य जो आद्यपुरुष जिमूत वाहन आहे. त्याच्यानंतर दक्षिण कोकणातचं जे राज्य आहे ते सणफुल्ल राजाने केले. त्याचा मुलगा धम्मीसार त्यांनी बलीपट्टण बसवलेला आहे. शेवटचा राजा रट्टराज आहे. आदित्यवर्धनने त्याचा ठाणे ते गोवा असा विस्तार केलेला आहे. उत्तर कोकणातलं जे राज्य आहे त्याचा कपर्दी हा संस्थापक आहे. त्याच्यानंतर अपराजित आला, चित्तराज आला. त्याच्यानंतर मुम्मणी हा त्याचा भाऊ आहे. त्यांनी आम्रेश्वर मंदिर बांधलं, महादेव मंदिर अंबरनाथचं, आणि इथून भूमिज शैलीची सुरुवात झालेली. मंदिराची जी भूमिज शैली आहे त्याची सुरुवात आम्रेश्वर मंदिर मुम्मणी याने बांधलेलं अंबरनाथ तिथून झाली आहे. शिलाहारांचं 3रं जे ठिकाण आहे ते म्हणजे कोल्हापूर आहे. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव हा परिसर आहे. याचा संस्थापक जतीज आहे आणि हे कोल्हापूरचे राजे स्वतःला तगरपुराधीश्वर म्हणून घेत असत. तगरपुराधीश्वर, कारण तगर हे तेर हे जे मोठं नगर त्या काळातलं होतं तर ते यांच्या प्रदेशामध्ये येत होतं. वळिवडे आणि पन्हाळा या ठिकाणची राजधानी होती आणि खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर यांच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि शेवटचं महत्त्वाचे जे घराणं या काळातलं ते म्हणजे गोंड घराणं आहे. चांदा किंवा चंद्रपूर या ठिकाणचं आहे. कोलभिल याने ते वसवलेलं आहे. बल्लाळ सिंगाने तिथं बल्लारपूर हा किल्ला बांधलेला आहे. गोंडांची राजधानी शिरपूर इथे होती. अचलेश्वर मंदिर त्यांच्या काळात बांधलं गेलेलं आहे. 62 राजा आहेत हे गोंड परिसरातले, गोंड घराण्यातले. आणि निळकंठ शहाच्या काळात रघुजी भोसलेने त्यांचा पराभव केला आणि या घराण्यातली राणी दुर्गावती नावाची प्रसिद्ध राणी आहे. तिनं मुघलांशी संघर्ष केलेला आहे मध्ययुगामध्ये. तिचा मृत्यू झाला पण ती काही शरण आलेली नाही. तर हे अशा प्रकारे चेर, पांड्य, चोळ, वाकाटक, चालुक्य, पल्लव
राष्ट्रकूट, शिलाहार आणि गोंड ही महत्त्वाची दक्षिण भारतातल्या या महत्त्वाच्या राजसत्ता आहेत. मौर्य आणि त्या इतरांचा आपण अभ्यास त्याच्या अगोदर केला. तर हे असं प्राचीन काळामध्ये हे सगळं राजघराणी, त्याचे ते ग्रंथ, वैदिक काळ वगैरे त्याच्या अगोदर हडप्पा, मोहनजोदडो, त्याच्यानंतर राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात या परिसरातले ते उत्तर हडप्पा संस्कृती. तर हे सगळ्याचा अभ्यास आपल्याला प्राचीन भारतामध्ये हा मोठा विषय आहे. पण त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर केले आहेत. ते तुम्ही परत परत ऐकले तर तुमच्या चांगलं लक्षात राहील. त्याच्यानंतर आता हा जो मुघल काळ आहे याच्यानंतर आणि शिवाजी महाराजांचा औरंगजेबाचा वगैरे हा सगळा काळ आहे, याच्यावर आपण एक लेक्चर घेऊया. ते पण असंच रनिंग कॉमेंटरी टाईप होईल. ते तुम्ही ते परत परत वाचा, परत परत ऐका, म्हणजे ते महत्त्वाचे मुद्दे तुमच्या लक्षात चांगल्या पद्धतीने येतील. कुठलं तर नोट डाऊन करा, स्वतःचे नोट्स काढा आणि एक एक पेज, 2-2 पेजेस सोडा त्यासाठी, आणि जसं जसं माहिती मिळेल तसं त्याच्यामध्ये ॲड करा. जरा ते पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे रिपिटेशनमध्ये तुमच्या डोक्यामध्ये ते चांगल्या पद्धतीनं बसेल आणि अंडरस्टँडिंग चांगलं झाली की उत्तर चांगल्या पद्धतीने येईल. ठीक आहे, आपण इथं थांबूया. हे आपलं तर तिसरं लेक्चर झालं. चौथं लेक्चर आपण परत प्राचीन मध्ययुगीन भारतावरतीच घेऊया. शिवाजी आणि औरंगजेब, तो मुघल सत्तावर, तर त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, हे सबस्क्राईब करा आणि लेक्चर कसे वाटते तुम्हाला खाली काही कमेंट्स द्या, म्हणजे मला समजेल तुम्हाला तर काय अडचण आहे किंवा समजतं काय.